किती वर्षाचा आहे आता? 5 वर्षात झालं. 5 वर्षाचा बाग झाला. 5 वर्ष. व्हरायटी SSN SSN आहे. तर मागच्या 4 फळांचा अनुभव काय? त्यात 25 क्विंटल बसायचे. मोठ्या म्हणजे खाली रान खराब होतंय पहिलं हा, हा. बनवलं होतं. आणि रासायनिक वापरत होत तेव्हा. हा, किती वर्ष वापरलं रासायनिक? ते 2 वर्ष आधी वापरलं. म्हणजे 2 वर्ष रासायनिक वापरलं. मग 2 वर्षामध्ये उत्पन्न काय होतं, खर्च काय होता पहिले 2 वर्ष? पण जास्त नव्हतंच. 25 क्विंटलच्या पुढे नाही गेला ते. 25 क्विंटल? हा, मी ते नवीन 25 टाकलं टन त्याला. डोक्यात ठेवलं आणि शांत बसलो. नुकसान 25 झालं. क्विंटल म्हणजे 2.5 टन, म्हणजे डायरेक्ट 10 पट कमी. हो, तर ते मागच्या वर्षी आपण हे वापर केल्यामुळे 78 बसलं डायरेक्ट ते. किती पैसे झाले? तर ते जवळजवळ 5.5 झाले त्याचे. 5.5 लाख रुपये झाले. खुश? खुश. रासायनिक वर लोक 2-2, 2.5 लाख रुपये खर्च करते. नाही ना, मग आमचं तेच बोजा होतं ना आधी. 3 वर्षाचा बोजा समजा मागच्या वर्षी दिला आम्ही पूर्ण सगळ्यांचे वाटून दिले ते. कर्जाचीच थप्पी लागत चालली ती, झोप येत नव्हती असं. अरे आम्ही तर द्राक्ष बागात तर म्हणजे श्रीमंत माणसं समजतो. मग श्रीमंत झाले ना गेल्या वर्षी. SCT ने केले ते. SCT वैदिक वापरल्यामुळे तोपर्यंत हालच होते जास्त. गणगण म्हणत. मग ते उन्हाळ्यातल्या डोसचं माझं होतं रिझल्ट आहे. नाही ते दुसरे राहणार नाहीचे जवळ आलो ना रस्त्याने आम्ही. जवळचे उदाहरण आहे की नाही. म्हणजे आजूबाजूच्या भागात राहिले लोकांनी पार सोडून दिले. पूर्ण उभ्याचे काहीच नाही. पार डाऊनीने त्या आपले भुरीनी तर पार अशा हाकसून गेल्या त्या. ते घर सुद्धा जाऊन टाकले लोकांनी फवारे मारू मारू. हाय ते का हो? याला आम्ही जास्त फवारी यंदा काहीच देत नाही वरची. कृषी अमृत आहे ना, आपण 20 गोण्या टाकल्या याला. बरोबर. ते बी दुसऱ्या डोसच्या वेळेला दिल्या असं. बर, त्याच्यानंतर आधी काहीच दिलं नाही. बर. आणि LSQ ट्रीटमेंट केली होती शिलाजीत हो. किती वेळा केली? ती एकदाच केली होती. पूर्ण बेसल डोस टाकला कधी? एप्रिल छाटणीच्या हो, वेळेस. हो, हो. आणि या छाटणीच्या वेळेस फक्त कृषी अमृत वापरलं, कृषी ऐपत अमृत. नव्हती म्हणून. नाही, काहीच नाही आणि वापरलं. सॉइल चार्जर आणि LSQ ची शिलाजीत शिलाजीत. तेवढ्यावर हा एवढं एवढ्या मला आहे वर्षी चांगलं. काहीच नाही. बाहेर रासायनिक नाही. मलाच विशेष वाटतं का खालीन वर शेजारी प्लॉट आहे तिथं बांधाचे फक्त. बांधेमध्ये. बाकी काही नाही. म्हणजे रान एकच आहे. एकच व्हरायटी व्हरायटी एकच आहे. Variety एकच हो, आहे. एकच आहे. आणि त्या मोठी ताफावत येते है की नाही? दोघांमध्ये त्यांनी पाहिजे. त्यांनी काही खर्च नाही केला का? नाही, खर्च आमच्यापेक्षा जास्त आहे. पूर्ण भोत त्यांनी खातानी भरून दिले. फवारे भरपूर आहे, इकडे फवारे कमी आहे. त्याचा खर्च आमच्याकडे. किती असेल? खर्च त्यांचा? जास्त आहे. तरी लाख रुपये जास्त जाईल. बाबा बाबा. या जोडीदारांमुळे त्यांचं ऐकून ऐकून. मागे आलो मी. वर्ष मागं आलो. नाही आता तर बस मी आला ना मामा. डोस घ्यायला आकाश भाऊंकडे गेले गेलो. होते. हा पैसे रेडी होते खिशात बर. होते. फक्त जोडीदार भेटले बाहेर. हा ते कशालाही वापरता तुम्ही. 3 ट्रॅक्टरचे शाळेचे लेंड्या हा. द्या टाकून म्हणे. टाकले त्या साईड बदलली पुन्हा आहे तेच म्हणजे काही मिळालं नाही. तोट्यात आलं त्या वर्षी. माझं मन होतं पूर्ण ते वापरायचं, पण जोडीदार भेटले तरी साईड बदलली असं गंमत होऊन जाते. अच्छा, ह्या वर्षी स्थिर राहू नाही का शकत नाही माणूस. मागच्या वेळेस जोडीदार नाही, नाही आता जोडीदार विचारितच नाही. मी डायरेक्ट जाऊन दुकानला घेऊन येतो. याच्यावरून आम्हाला खूप याडक काढते. कोणी बी नाही. बाई तर घरी आहे, कामाला कुठं जात नाही, काहीच नाही, काही काम नाही. तरी का काढीत नाही? फक्त खूप आहे हा, बा. गप्पन लय दिसतं. हा, हा. ते बोधावपैकी नाही. हे निंदित नाही, काहीच नाही, मग का बरं असं अहो, गिरवलं? याचं विशेष आहे गवताचं. एकदाच आम्ही मोठं गवत काढलं, बाकी त्याच्यावर पुन्हा आलंच नाही मोठं गवत दिसत परत गावात नाही. आलंच नाही. नाही. तुम्ही फक्त उपटी त्या गबाळ आणि त्याच्यावर टाकून द्या. हा. काही न करता क्वालिटी झाली ना त्याची. मग काही न करता येतं मग एवढं काय आत होते एवढे वर्ष? ते कळत होतं पण ते वळत नव्हतं. वळायला अडचण येते, वळायला अडचण येते. मला एक सांगा, पण राहतो आणि तुम्ही आज एवढी रांगोळी काढली मस्त सुंदर, हा. हे तर आपल्या घरी पाहुणे आलेले मोठे मोठे किंवा दिवाळी आली, सण आला तर करते. ऋषी मुनींसारखंच मला एक उत्साहच होता ना आज सकाळी. हं? काय मग तुम्ही येणार म्हणजे तो आनंदच होता नाही. काय बा असं काय विशेष? उभं केलं ना बा असं. नवजीवन उभं केलं? नाही, खूप अडचणी होती सुरुवातीला. कर्ज खूप झालं जास्त. मागच्या वर्षी जे पिकलं त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती मनाची? म्हणजे मन असं हेच व्हायचं ना, स्थिर राहत नसतं ना कुठल्याच गोष्टीला. बर. मग आता म्हणजे असं उत्साह वाढतो प्रत्येक गोष्टीत असं. नाशिकची ओळख. द्राक्ष म्हणून ओळख आहे. आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष आता शेवटच्या घटका मोजतंय. हम्म. या वर्षीच्या पावसाळ्याने
द्राक्ष बागायतदारांना त्यांची जी खरी ओळख आहे ती करून दिली का बा जर परिस्थिती बिघडली तर तुमची परिस्थिती काय होऊ शकते. बरोबर आहे. ₹9,00,000 कर्ज झालं, मग तुम्ही पिकवलेलं गेलं कुठं? खर्चातच गेलं ना, बाकी काय. तोंडाला तोंड मिळतच नव्हतं ना. रासायनिक वापरल्यामुळे त्याच्यात मजाच नाही आली काही. फक्त मजुरी करायची. मजुरी करायची. मग तेच विचार यायचे ना काय वेळेस आपण नुसतं कष्ट करतो पण हातात काही सापडतच नाही. जसं येईल तसं येईल, हा पण मग उधार समजा त्यांच्याकडे जायचं, उधार आणायचं, केमिकल कोण ते खाली हा हा सोडायचं, हा पैसे नाही म्हणून. मग उधार त्याला काय होतं? मग मग तेच ना, मग आणायचं आणि सोडायचं, पण नाही हापापाचा सोडायचं माल गप्पा ना. नाही सोडायचंच नाही म्हटलं. असा निश्चय केलाय. बरोबर. चेंज केला, सोडायचंच नाही ते. गेल्या वर्षी ते खालचं रान 40च्या वर कधी ढळत नव्हतं ते. हा, जुनं रान 100 आहे, क्विंटल नवं बसलं आहे. ते. पण गेल्या वर्षी ते जवळजवळ 100 क्विंटल फक्त 5 लिटरचा ड्रम सोडला होता, बाकी दुसरं काहीच नव्हतं. तरी एवढी रिझल्ट. तर एवढं रिझल्ट. मग त्याच्यापासून मग आणखीनच उत्साह वाढला. म्हटलं आता केमिकल बंद करायचं, जसं येईल तसं आपले पैसे असतील ते आणायचं, नसले पैसे तर थांबून घ्यायचं. आणि आहे तर येऊन तसंच द्यायचं, येऊ द्यायचं. तरी पण व्यवस्थित आलं. व्यवस्थित आलं. खोडकीड होतं ते, खोडकीड नाही हा, पूर्ण एक खोड आणि असे बोट जातील एवढे होल होते या झाडाला. डबल रान खोडकीड त्याच्यात आता दाखवायला नाही. ते त्यांनी डबल का लावलं, म्हणजे छाटलं आणि परत वर नेलं. बरं. आणि ह्या रानात बी ना त्यांनी बरेचसे ते खोडकिडाचे काढून टाकले, नवीन लावली त्याच्यामध्ये सांडले. तसं आमचं खोडकीड होतं ते ना निघून गेलं. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागायतदारांनी रिटायर व्हावं आणि बायांच्या हातामध्ये शेती द्यावी असं माझं तरी नम्र विनंती आहे सर्वांना. तसं नाही. नारायणांनो रिटायर व्हा आणि लक्ष्मीच्या हातात कारभार द्या. याला तुम्ही GA घ्या, म्हणजे हा जो पसारा आहे हा पसारा सगळा बंदच झाला. खरं आहे. पण हे. खरंच झालं. खरं झाला, बंदच झाला. उडदे जरी दिसले बी तर खात नव्हते. आणि नाही नाही, तेच नाही ना, एक किडकं एवढे वाटायचे बोलू ना. नका. ऐका ना, अख्खा नाशिक जिल्हा येड्यात काय आपल्या ठिकाणला. नाही काढायला जोगाचे ते इतके उडायचे खालून. मला वाटायचं हा. एवढं मोळ आहे म्हणत्या काहीच द्यायचं नाही दुसरं. खातीच नाही ना. पण मग वर तर तसं नाही दिसलं एवढं विशेष. आता थ्रिप्स खाली इतकं काढायला उपटायला आलं तर उडत, पण वरती त्याचा काही इफेक्ट नाही ना, काही नाहीच ना त्याचं. हे बघा चाचणं बा. आहे ना, भरपूर आहे. इकडे बा. हे बा आहे का किती चाचणं बा, किती भरपूर आहे. हे बा. हे हे म्हणजे एवढे चाचणे पण वर नाही, काहीच खाणार काहीच नाही. उडद्या त्याच्यामध्ये दिसायचं मोकळं पोंग्याच्या वेळेस उडद्या भरपूर, भरपूर होता फिरायला. पण वर नाही काहीच. काहीच नाही. आणि दुकानदार होते आमचे, मी ज्यांच्याकडून औषधं आणायचे पहिले, Chemical. त्यांचं एकरात 8 क्विंटल याचं मेलीबगचं होतं बाजूला. स्वतः दुकानदाराचं. हो. आणि आमचं ह्या रानात फक्त 1 कॅरेट निघालं होतं, आणि मागच्या त्याच्यात तेवढा माल असताना काहीच नाही निघालं त्याच्यामध्ये. काहीच म्हणजे औषधाला सुद्धा नव्हतं. ऐका द्राक्ष बागायतदार मित्र हो, तुम्ही कोणाच्या मागे पोहू राहिले? एका हाताने झाड उपटत नव्हतं, आता एका हाताने उपटत. म्हणजे हे जे तण आहे, बोध असायची. सहज तण जे आहे हा. हे असं एका हाताने एका हाताने आता उपटत उपटत. खूप अवघड होतं ते पहिले, आमची मुरमाड हालतच जमीन नव्हतं आहे. जागेवर. असं आवळून आवळून धरायचं. यायचं एकदम एकदम आवळून फक्त. यायचे. मोठं गोळा यायचं. आणि आता एकदम नरम आहे. तरी यावर्षी मापात कार्यक्रम आहे सगळा, अजून काही दिलेलं नाही तरी. नाही, नाही. तरी मापात. आणि जर दिलेलं असं तर आणखीनच भारी असतं. आ, केमिकल मध्ये तुम्ही किती वर्ष बागा केल्या? 3-4 वर्ष केली. केमिकल वर. आणि खर्च किती केला तुम्ही म्हणले? खर्च- 7.5-8 लाख रुपये. हो, खर्च 4 वर्षामध्ये सगळा. आणि उत्पन्न झिरोच राहायचे. झिरो. देऊन मोकळे व्हायचे, हातात काही नव्हतं राहत. नाही, पुढच्या वर्षी पहिलेच आता हे खाली झालं का. आधी ठरवून ठेवले, आधी घेऊन यायचं, आणून ठेवायचं, मग कोणाची घ्यायची. आधी तेच माल आणून ठेवायचा, हा. पुढच्या वर्षीची तयारी मग लोकांची द्यायची. द्यायची. आधी गेल्या वर्षी आधी लगीन SCT वैदिकचं, आधी बागेचं लग्न, आणि मग बाकी पाहुणे रावळ्यांचं. क्या बात आहे, व्हेरी गुड. बर्निंग काहीच नाही आलं बरं का, काहीच करेल नव्हतं. पेपर पूर्ण नाही, उघडा काहीच होता नाही. माल, सगळं पेपर उघडं नाही, आहे काही असायची. नाही. म्हणजे त्याला शेजारी पेपर लावेल लोकांनी. ए बाई इथून द्या, इथून दिसतं. दिसते ना, आहे ना तिथं. ती शेजारची बाई मग तेच ते म्हणत रासायनिक. होती, त्या बागावाले हा. त्यांनी पेपर लावले आता काढले. त्यांनी लावले होते, मग त्यामुळे तरी ना, पण त्यांची पण क्वालिटी पण दिली burning होती. दिसलंच नाही. तुम्ही पेपर नाही लावले म्हटलं नाही. तुम्ही म्हणजे मंत्र मारलाय. समजा वैदिक नसतं भेटलं तुम्हाला तर
मागच्या वर्षी मग मोठ्या वेळ अडचणी आली असती ना, अशीच बाग तोडला असता. लोकांनी तोडलं. मग तोडून काय कर्ज कसं फेडलं असतं? तेच ना. जीवनाचं अडचणीत होतं बाकीचं काय. काय केलं असतं समजा नसतं? सिटीमुळं जीवदान मिळालं व्यवस्थित, आधार आला. जगायला एक आधार भेटला. आधार भेटला. शंभर टक्के वापर असता तर याच्यात किती माल निघाला असता? नाही, माल म्हणजे पूर्ण माल असतं, कारण बरेचसे बारीक जे सफेद घडे ना पहिले निघून गेले, ते कमकुवत होते. कमीत कमी 150 पावणे 200 जर आरामशीर जास्त, निघाला हो, असता. हो. निघाला असता. आमची तर पुढे बाय येईल होत्या, ते गेल्या वर्षी तर आणखी थोडं कमीच वापरेल होतं हा. ना, तरी त्या बाय म्हणायच्या तुमची द्राक्षी गोड लागत, त्या चौकडा आम्ही द्राक्षी खातो पण नुसते तुरट कशी लागते, पण द्राक्षी चव लागत नाही, आणि या द्राक्षाची चवच खूप आहे पण वेगळी. ते पण आणि मनुके सुद्धा 2-3 ठिकाणी गेले ना, हा. ते म्हणे तुमचे मनुके एवढे कसे गोड लागत ते म्हणे, आणि आमचे मनुके तशी लागते. त्यामुळे आम्ही अमृत घातलं म्हणा त्यांना, तुम्ही विष घाली त्या. दुकानदार आहे ना, हा. त्यांच्याच घरी गेले होते ते म्हणे तुम्ही मनुक्याला काय केलं म्हणे, काही दुसरं तर पाकात घातले तुम्हाला, पाकात घातले मला, पाकात. हा व्यापारी खळून पडला होता, मार्केट बदललं होतं थोडस लेटला नंतर, बर, बर. त्या दुसऱ्या प्लॉट. बर बर. तर त्याला ते 48-50 ने दिला होता माल तो, तर रेट 40 वर आले होते फार. तो म्हणे तुम्हाला कमी करावं लागतं, बर. 45 लावा. म्हटलं जमणार नाही, बर. मी हाय तुला त्याच घ्यायचं तर भावात घे, नाही तर हा. घेऊ नको. हा बर. मग तर तो म्हणे मी घरी गेलो फोन करतो, मग चालेल म्हणे. मग तो त्याने थोडा बागेच्या बाहेर गेला आणि केला फोन, चालू राहू द्या म्हणे, हाय तोच भाव राहील, काय अडचण नाही. म्हटलं तसं असेल तरच, नाही तर मी देणार नाही म्हटलं तुला. एवढा विश्वास कुठून आला? मग ते क्वालिटी होती ना, क्वालिटी मुळे आलं. कळलं. आणि यशस्यांच झाड आहे. इथं लांब आहे, हे गोल आहे पुन्हा. जेनेटिक्स फरक आहे त्याचा. है ना, जेनेटिक्स मध्ये फरक आहे. बनलं खूप भारी ते, पण मग हे बघा, इथं एकच काय असतं ना, आहे? का बरं? हा, इथं काय आहे? दरवर्षी का हो हे काय? तेच ना. हे मला वाटतं हे काय ना, फुलं नाही का वेगवेगळी, एक फाटली वेगळी. असंच आहे ना नाही परागी भावनामधून होऊ शकतं. याला खर्च काहीच नाही करेल तुम्ही. ते. भरपूर झाला ना त्यांचं. भावाचं आहे ते, मोठ्या भावाचे. काय बात करता? हा ना. कोडकिटी पण आहे सर, हा, म्हणून दिसते. केवढं बोलले ते? कणगडी झाली त्याच्यामध्ये. हा पण तसेच होते याला तुमचं असं पण. होतं? याला होते ना तसेच, हा बुजून गेली ते. राहिलेच नाही काही. म्हणजे एवढले मोठे छिद्र होते ते सगळे बुजून गेले. बुजून आपला बाग आहे हो हे झाड, हो बरोबर आहे, आणि हे त्यांचं झाड आहे. हो. 3 दिवसाचा कटिंगचा फरक आहे फक्त, ते नंतर हे त्यांचं आहे, हो हे तुमचं आहे. हो. हे मध्ये बांधे. हो. आता दोन्हींचं वय पण मला सारखंच दिसते जवळजवळ, का मोठा आहे हा बाग? हा नाही, हा नंतरचा आहे तो, 1 वर्ष नंतर. बर, म्हणजे हा तरी तरुण आहे. हो तुमचं जे झाड खोड आहे ना, सरळ आहे. हो, तुमचं खोड कसं आहे? सरळ आहे. सरळ आहे. यांचे खोड बघा कसे वाकडे तिकडे. हम्म. हे बघा सगळे खोड कसे वाकडे तिकडे. हे तुमचे खोड कसे दिसत आहे? एकदम सरळ आहे. आपले खोड कसे दिसत आहे बघा बरं, सगळे सरळ, म्हणजे रामकाठी दिसते, बरोबर की नाही? आणि हे खोड कसं दिसतंय इकडचं? सापासारखं दिसतंय, बरोबर आहे ना? दुसरी गोष्ट, साल जास्त नाही गेले पाहिजे, हो, आहे का? म्हणजे लहान मोठं असं. आणि हे मात्र एकसारखे. एकसारखं आहे, बांबू सारखं. दुसरं एक पहा आता, इकडे कॅनोपी कशी आहे? हिरवीगार आहे. इकडची कॅनोपी कशी आहे? अशी आकसलेली. वेस्टेज वाटतं ते थोडं. बरोबर आहे. माल इकडचा बघा, इथे घड दिसेल तुम्हाला, काय हा ना, हे घड कसे आहे? जागीच गच्च आहे, आकसलेली. आणि हे घड कसे एकदम लष्टर आहे, मोठे. Fresh वाटतं एकदम. राईट. आता मला सांगा, तुम्ही ह्या शेतकऱ्यांनी तणनाशक मारलेले, भरपूर. या शेतकऱ्यांनी मशागत केली 2-3 हात झाली. तणनाशकाची, हा, त्यांना असे काय थोडंसं वाढलं की लगेच मारित आहे, थोडं वाढलं की लगेच मारित आहे. बरोबर आहे ना? हा, 2-3 हात झाली. निघून येते असं नाही वर. वाढलं का मग मारूनच घेते ते असं. म्हणजे हे जे अज्ञान आहे शेतकऱ्याला, असं वाटतं की नाही मी तणाला थांबू राहिलो, पण त्या तणामुळे ती बागही थांबती, त्याला माहीत नाही. नाहीये. आता आकाराचा जमीन आसमानाचा काय आहे फरक आहे, बरोबर आहे ना? जरा टेस्ट घ्या, चेक करा. आंबट आंबट आहे. जरा साखर खा तुम्ही. तो कावर टाकून दिला खाली? गोड आहे, तो टाकून कावर दिला? आंबट होतं ना. बरोबर आहे ना? मग हाय टाकून दे.
माणूस किती लालची आहे पाहिलं का, म्हणजे गोड भेटलं तर खायचं. खाऊन घेतो आणि आंबट भेटलं तर थुकून टाकीतो. म्हणजे माणसाला ही उपजत काय आहे? बुद्धी. मग हेच आपल्याला कळलं पाहिजे, ही निसर्ग सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे. हे लाली कुठून आली का? निसर्ग लिपस्टिक न लावता काय, बरोबर आहे की नाही? ते गोडीला पण चांगले. निसर्गाची जी गोडी आहे ती किती सुंदर आहे की नाही? शेतकरी मित्र, आपण आज नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये, चांदवड तालुका, आता चांदोड तालुका आहे आणि गाव वडनेर भैरव. वडनेर मध्ये, बरोबर आहे ना? तर नाशिक जिल्ह्यामधील चांदवड तालुक्यामध्ये आपण वडनेर भैरव या गावामध्ये जे द्राक्षासाठी अतिशय प्रसिद्ध आहे, बरोबर आहे? तर त्या गावामधील जे शेतकरी आहेत, आपण त्यांच्या आज बागेमध्ये आलो आहोत. तर आपण पहिला परिचय करून घेऊ. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. धोंडीराम विष्णू तिडके, वडनेर भैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. हे कोण? मिसेस आहे. माऊली. माऊली. बर बर, आमच्या माऊली. तर तुम्ही आता ही किती शेती सांभाळता इथे? हे 2 एकर आहे सगळं हो. म्हणजे हे रानच 2 एकर रान आहे? नाही, दुसरीकडे बाजूला पण. अच्छा, हे किती क्षेत्र आहे? 1 एकर आहे. आणि अजून 1 एकर आहे? हो. त्याच्यामध्ये काय केलंय? बागच आहे त्याच्यात पण. बर. तो कमी होता यावर्षी थोडासा. बर, मग तो आहे थोडा कमीच आहे. अच्छा, कुठे आहे तो? जवळच आहे. ओके, वापर कुठे केला? वापर हाच केलाय पण कमी याच केला. कमी. बर. तर हा 3 वर्षापासून वापर. हा बाग किती वर्षाचा आहे आता? 5 वर्ष झालं. 5 वर्षाचा बाग झाला. 5 वर्ष. व्हरायटी SSN SSN आहे. झाडं किती बसवले याच्यामध्ये? 1000. 1000 झाडे. हो. जे 1 एकर द्राक्ष इथं लावलेले आहेत, याचं वय 5 वर्ष आहे. हो. किती फळं घेतले तुम्ही याचे? हे जवळजवळ 4 फळं झाले. 4 फळं झाले. हे 4थे. तर मागच्या 4 फळांचा अनुभव काय? त्यात 25 क्विंटल बसायचे. मोठ्या म्हणजे खाली रान खराब होतंय पहिलं. हा, हा. बनवलं तर मुरुम काढला याचे 4 ट्रॅक्टर दगड काढून बर दिले. बर. हा 40 ट्रॅक्टर. बर. ते त्याच्यानंतर हे 5-6 वर्ष याच्यातून पाणी पण बाहेर निघत नव्हतं. बर, पावसाळा गेला नाही, रासायनिक वापरत होत तेव्हा. हा किती वर्ष वापरलं रासायनिक? ते 2 वर्ष आधी वापरलं. म्हणजे 2 वर्ष रासायनिक वापरलं. मग 2 वर्षामध्ये उत्पन्न काय होतं, खर्च काय होता पहिले 2 वर्ष? पण जास्त नव्हतंच. 25 क्विंटलच्या पुढे नाही गेला ते. 25 क्विंटल? हा, मग चालेल राहणे ना काय त्याला. बात ते करता? झाड जवळजवळ 500 झाड मी ते नवीन टाकले 25 त्याला. टन डोक्यात ठेवलं आणि शांत बसलो. 25 आधी सुरुवातीला खूप नुकसान 25 झालं. क्विंटल म्हणजे 2.5 टन, म्हणजे डायरेक्ट 10 पट कमी. हो. तर ते मागच्या वर्षी आपण हे वापर केल्यामुळे 78 बसलं डायरेक्ट. ते चांगलं म्हणजे 25 चं 78 वर हो, गेलं. direct. तेच तुम्हाला लय वाटायला लागलं. पण मग ते पैसे नव्हतेच ना, त्याच्या अगोदर बनलेच नाही जास्त चांगले. बर. तर या मागच्या वर्षी चांगले बनलं ते. किती पैसे झाले? तर ते जवळजवळ 5.5 झाले त्याचे. 5.5 लाख रुपये झाले. खुश. रासायनिक वर लोक 2-2, 2.5 लाख रुपये खर्च करतात. नाही ना, मग आमचं तेच बोजा होतं ना आधी. 3 वर्षाचा बोजा समजा मागच्या वर्षी दिला आम्ही पूर्ण चालली होती वाशी. सगळ्यांचे वाटून दिले ते. कर्जाचीच थप्पी लागत चालली होती, झोप येत नव्हती असं. हे तुमचं घर आहे हो. आणि इथे द्राक्ष बाग आहे, हा. आणि द्राक्ष बागान तुम्ही कर्जाची थप्पी लावली. लागत चालली होती. म्हणजे रासायनिकचे देणे घेणं 2 मुलांची उत्पन्नाची लागायची ऐवजी कर्जच वाढले जास्त. अरे आम्ही तर द्राक्ष बागात तर म्हणजे श्रीमंत माणसं समजतो. मग श्रीमंत झाले ना गेल्या वर्षी. SCT केले ते. SCT वैदिक वापरल्यामुळे तोपर्यंत हालच होते जास्त. गणगण म्हणत. हा खूप हाल ते. म्हणजे 3 वर्षात कर्ज किती झालं होतं? जवळजवळ 9.5 लाख पूर्ण वाटूनच गेले आमचे. म्हणजे आम्हाला जेवढे झाले दोन्ही भागांचे 9.5 झाले ते. आणि तेवढेच गेले. तेवढे देऊन टाकावं लागले. मग त्याच्यामुळे या वर्षी थोडस आहे, पण तरी वापरले ते. काही भांडवलाला कमी पडली, कमी पडले पण तरी आले. इतकं. मग ते उन्हाळ्यातल्या डोसचं माझं होतं आणि रिझल्ट येणे दुसरे राहणं नाहीचे. जवळ आलो ना रस्त्याने आम्ही. जवळचे उदाहरण आहे की नाही. हे पण असं आधी वाटत होतं आम्हाला, फक्त उन्हाळ्याचा डोस मला वाचलं ते. बर. पण आम्ही जेव्हा फेल काढायला लागलो, घरीच फेल काढलं ना, मग ते जेव्हा बारीक बारीक दिसायला लागले, मग नंतर उत्साह वाढतच गेला. मग पुढे पुढे जास्त चमकायला लागलं. ते पुढचं तसं सोडून द्यायचं म्हणून हा. त्याच्यात आता हायच थोडा का होईना. मग पण ते आजूबाजूच्या भागात राहिले लोकांनी पार सोडून दिले. पूर्ण उभ्याचे काहीच नाही. पार डाऊन त्या आपले भुरींनी तर पार अशा हाकसून गेल्या त्या. ते घर सुद्धा जाऊन टाकले लोकांनी फवारे मारू मारू. हाय ते का हो? याला आम्ही जास्त फवारी यंदा काहीच देत नाही वरची.
बरंच कमी मध्ये म्हणजे सांगायला लाज वाटत नाही. नाही का काहीच नाही म्हणजे असं काहीच नाही. एखाद्याला खोटं वाटेल काहीच मारेल वर आम्ही तुम्ही यावर्षी काय टाकलं मग खाली? आम्ही जसं येईल तसं येईल पण कृषी अमृत आहे ना आपण 20 गोण्या टाकल्या याला. बरोबर. ते बी दुसऱ्या डोसच्या वेळेला दिल्या असं बर म्हणा. त्याच्यानंतर आधी काहीच दिलं नाही. बर आणि LSQ ट्रीटमेंट केली होती. शिलाजीत हो किती वेळा केली? ती एकदाच केली होती. शिलाजीत एकदा केली. किती ग्रॅमची केली? ते एक पॉकेट घेतलं होतं. नाही 2 पॉकेट होते. हा 1200 ग्रॅम केली, 2 पाकिट. म्हणजे शिलाजीत एकदा केली, एकदा कृषामृत टाकलं, हो. सॉइल चार्जर. सॉइल चार्जर 20 लिटर उन्हाळ्यात आणलं होतं ते. हा त्यात काही आता पुन्हा 5 आणलं म्हणजे 25 25 लिटर गेलं गेलं. आतापर्यंत. त्याच्यानंतर Fruit तुम्ही charger वापरलं. एप्रिल छाटणीची वेळेस बेसल डोस भरला होता. हो काय तेव्हा भरला भरलं होता? होतं. ते RNPH पूर्णच घेतलं होतं. म्हणजे पूर्ण बेसल डोस टाकला कधी? एप्रिल हो, छाटणीची हो, वेळेस. हो. आणि या छाटणीची वेळेस फक्त कृषी अमृत वापरलं, कृषी ऐपत अमृत. नव्हती म्हणून. नाही, काहीच नाही आणि वापरलं. सॉइल चार्जर आणि LSQ ची शिलाजीत शिलाजीत. तेवढ्यावर हा एवढं माल आहे दुसरं चांगलं. काहीच नाही बाहेर रासायनिक नाही मलाच विशेष वाटतं कारण काही दिलेलंच नाही आणि आपण त्याची अपेक्षा करण्यात माझ्या नाही जास्त. खालीन वर शेजारी प्लॉट आहे तिथं बांधाचे फक्त बांधे मध्ये. बाकी काही नाही. म्हणजे रान एकच आहे, एकच व्हरायटी व्हरायटी एकच आहे. Variety एकच हो, आहे. एकच आहे. आणि मोठी तफावत आहे ती है की नाही? दोघांमध्ये त्यांनी पाहिलं. त्यांनी काही खर्च नाही केला का? नाही, खर्च आमच्यापेक्षा जास्त आहे. पूर्ण बहुत त्यांनी खातानी भरून दिले आणि रासायनिकचे डोस भरपूर चालू आहे त्यांचे. आणि फवारे फवारे भरपूर आहे. इकडे फवारे कमी आहे. त्याचा खर्च आमच्याकडे. किती असेल खर्च त्यांचा? जास्त आहे. तरी लाख रुपये जास्त जाईल. बाबा बाबा का हो, मला एक सांगा का हो? तुम्हाला एवढे पैसे झाले मागच्या वर्षी, तुमचा बाग चांगला आला, मग ते लोकांचा लक्ष जात नाही का भाऊ हे कसं काय आलं भाऊ यांचं यावर्षी? आता या वर्षी बी आलं परत खर्च कोण? नाही, त्या अडचणी यावर्षी भरपूर आल्या. मी बऱ्याच लोकांना सांगितलं एसटी वापरा, चांगलं आहे आपलं ते. मग? तंत्रज्ञान व्यवस्थित आहे. पण मग एकाएकी तयार नाही होत कोणी लवकर. ती मोठी समस्या आहे. काय करताय? मला सुरुवातीला येड्यात काढलं ना मी 1 वर्ष आधी आलो आम्ही असं या जोडीदारांमुळे त्यांचं ऐकून. मागे आलो मी. वर्ष मागं आलो नाही आता तर मस्त मी आला ना मामा. डोस घ्यायला आकाश भाऊंकडे गेले गेलो. होते. हा पैसे रेडी होते खिशात बर. होते. फक्त जोडीदार भेटले बाहेर. हा ते कशालाही वापरता तुम्ही. हा. चला 3 गाड्या द्या आपल्या 3 ट्रॅक्टरचे एक शाळेचे लेंड्या हा द्या टाकून म्हणे टाकले द्या. बर मग ते पैसे ते इकडे अटकले असं. बर मग काय मिळालं? मग ते साईड बदलली पुन्हा आहे तेच म्हणजे काही मिळालं नाही. तोट्यात आलं त्या वर्षी. म्हणजे त्याच वर्षी ते वापरला पहिले- आणखीन माझं मन होतं पूर्ण ते वापरायचं मागं पण आलं. जोडीदार भेटले तरी साईड बदलली असं गंमत होऊन जाते. अच्छा या वर्षी स्थिर नाही राहू वापरलं शकत का? नाही माणूस. मागच्या वर्षी जोडीदार नाही नाही आता जोडीदार विचारितच नाही मी डायरेक्ट जाऊन दुकानला घेऊन आता येतो. याच्यावरून आम्हाला खूप याडत काढतं कोणी बी नाही बाई तर घरी आहे कामाला कुठं जात नाही काहीच नाही काही काम तरी का काढीत नाही? फक्त खूप आहे हा, बा. गप्पन लय दिसतं. हा, हा. ते बोधावपैकी. काही मध्ये काही मशीन नाही घालती, काही नाही, तणनाशक काही नाही. ही निंदित नाही काहीच नाही मग का बरं असं अहो गिरवलं? याचं विशेष आहे गवताचं. एकदाच आम्ही मोठं गवत काढलं बाकी त्याच्यावर पुन्हा आलंच नाही मोठं गवत दिसत परत गवत नाही. आलंच नाही. नाही. तुम्ही फक्त उपटीच्या गबाळ आणि त्याच्यावर टाकून द्या. हा. मोठं उपटायचं गाईंना थोडस हाय तसंच आहे. नाही तर इतकं वरती जायला किती येईल पाहिजे. या वर्षी माल तुम्हाला काय वाटतं? मालचं पण तरी तो 78च्या पुढे जायला पाहिजे मागच्या वर्षीपेक्षा. कमी वापरलं तरी माझा अंदाज सांगतो तो. आणि या वर्षी रेट काय? रेट चांगलेच राहतील. 100 म्हणा थोडे खायला कमी द्राक्ष नाही येतील. ना? हा द्राक्षाची अडचणीचे तसं आणि काही न करता क्वालिटी झाली ना त्याची. मग काही न करता येतं मग एवढं काय आत होते एवढे वर्ष? ते कळत होतं पण ते वळत नव्हतं वळायला अडचण येते वळायला अडचण येते. तुम्हाला वळायला लांबसर लागत आहे. नाही नाही आता व्हिडिओला पक्का आहे. मला एक सांगा, पण राहतो आणि तुम्ही आज एवढी रांगोळी काढली मस्त सुंदर, हा. हे तर आपल्या घरी पाहुणे आलेले मोठे मोठे किंवा दिवाळी आली सण आला तर करते. तुम्ही आज कसं काय ऋषी मुनींसारखंच मारा एक उत्साहच होता ना आज सकाळी काय मग तुम्ही येणार म्हणजे तो आनंदच होता ना एक काय बा असं काय नवजीवन विशेष उभं केलं ना बा असं नवजीवन उभं केलं? नाही, खूप अडचणी होते सुरुवातीला. कर्ज खूप झालं जास्त. मागच्या वर्षी जे पिकलं त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती मनाची? म्हणजे मन असं हेच व्हायचं ना स्थिर राहत नसतं ना कुठल्याच गोष्टीला. बर मग आता म्हणजे असं उत्साह वाढतो प्रत्येक गोष्टीत बा असं तेव्हाही काम करत होते पण मन नव्हतं मन त्याच्यामध्ये. नव्हतं लागत बस नाही, आता कमी काम करावं लागत उलट. उलट आता लय कामाची आम्ही लय मजा करतो. लय उत्साह आहे पण आता कामच नाही. कामच नाहीये. क्वालिटी चांगली झाली तरी व्यवस्थित. खरं आहे ना? म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे का चला शेती करूया वापर केला पाहिजे. आनंदाने. हो राम सर म्हणतात चला शेती करूया आनंदाने. हे खरं आहे का? खरंय खरंय. हा खरोखर आहे. आपण एवढे वर्ष विषयाशी खेळलो आणि मृत्यूला आमंत्रण दिलं, दारिद्र्याला आमंत्रण दिलं, रोगराईला आमंत्रण दिलं, तणाला आमंत्रण दिलं आणि आता ज्यावेळेस आपण योग्य रस्त्याला लागलो हो रोगराई दिसेना
आणि तणही दिसे ना पण सुख दिसायला लागलं ना. आणि सुख दिसायला लागलं. बरं, शेजारच्या वावरामध्ये अजूनही दुःखाची नाही खूप हाल आहे, बरेच रानं काढले. इकडून बी दुःख आहे तिकडून बी दुःख जवळ आहे आहे. ना, आता इथं जवळ शेजारी आहे ते पण म्हणजे रासायनिक जास्त वापरतात, बरोबर. तर ते नाहीच आहे ना, बराच माल कमी त्यांच्याकडे. इथे आपल्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो, नाशिक जिल्हा, मी सांगतो की नाशिक जिल्हा हा द्राक्षासाठी ओळख आहे आमची, बरोबर आहे ना. हो, नाशिकची ओळख. द्राक्ष म्हणून ओळख आहे. आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष आता शेवटच्या घटका मोजतंय. या वर्षीच्या पावसाळ्याने द्राक्ष बागायतदारांना त्यांची जी खरी ओळख आहे ती करून दिली का बा जर परिस्थिती बिघडली तर तुमची परिस्थिती काय होऊ शकते. बरोबर आहे. तुम्ही जे सांगितलं की 3 वर्ष तुम्ही 25, 30, 75, 7, 8, 9 लाख रुपये कर्ज झालं, मग तुम्ही पिकवलेलं गेलं कुठं? खर्चातच गेलं ना, बाकी काय. तोंडाला तोंड मिळतच नव्हतं ना. रासायनिक वापरल्यामुळे त्याच्यात मजाच नाही आली काही. फक्त मजुरी करायची. मजुरी करायची, मग तेच विचार यायचे ना काय वेळेस आपण नुसतं कष्ट करतो पण हातात काही सापडतच नाही. जन्माला कशाला आलोय आपण? देवाने कुठलं पाप भोगायला आपल्याला इथं पाठवलं, बरोबर आहे ना. आणि सारखी मनामध्ये काय आहे मग? चीड चिड आणि राग, बरोबर आहे ना. तो कोणावर तरी काढावा सारखा, असंच होतं ना सगळं. चिड होऊन जाते ना मग. चिडचिड होती. आज ते कर्ज फिटलं तर कसं हलकं हलकं वाटतंय. आणि वरून शेती कशी आज हसरी आहे. म्हणजे तुमच्या बागेत आल्यावर तो बाग कसा वाटतो, शेजारी बागेत गेल्यावर तो बाग कसा वाटतो. हा बागाची पानं बघा, शेजारची पानं बघा, ते येतानाची. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर तुम्हाला तुमची मनस्थिती बदलावी, हो, बदलायच लागेल. शेतकऱ्यांना पहिली गोष्ट टेक्नॉलॉजी बदला, नाही तर नका बदलू. पहिली काय बदलली पाहिजे? मनस्थिती बदलली पाहिजे. ते आज तुम्ही इकडे कसं डोक्यातून जातच नाही ना लवकर ते. केमिकल जातच नाही. अवघड आहे ते. म्हणजे असं पाहतो ना आजूबाजूला, खरंच ना खूप काही वापरलं त्यांनी आणि रिझल्ट आता पाहतो मी प्रत्यक्ष काही नाही त्याच्यात. काही नाही. म्हणजे याच्यात मग त्यात मोठी तफावत. जमीन आसमानाचा हो. फरक आहे. मग तुम्हाला आपण जर समजा कमी वापरलं तरी इतकं सुंदर आहे, तर पूर्ण वापरलं तर खूपच काय तर काय होऊ शकतं? जसं येईल तसं येईल. हा. पण मग उधार समजा त्यांच्याकडे जायचं, उधार आणायचं, केमिकल कोण ते खाली हा हा सोडायचं, हा. पैसे नाही म्हणून. मग उधार त्याला काय होतं मग? मग तेच ना, मग आणायचं आणि सोडायचं, पण नाही हा पापाचा सोडायचं माल गप्पा ना. नाही सोडायचंच नाही म्हटलं. असा निश्चय केलाय. बरोबर. चीज केला, सोडायचंच नाही ती. हे बाबा जर म्हणला नाही तर सोडायचं. बाबाला जेवणच नाही संध्याकाळी. तेच. तिकडे दोस्ताला विचार ऐक, नाही तर आणखीन कोणाला ऐक. जेवायला पण दोस्ताकडे आहे. नाही आता ते रासायनिकच्या बाबतीत तो विषयच नाही निघत. केमिकलची जी सवय लागलेली आहे आपल्याला, ती सवय कारणीभूत आहे. मी जे म्हटलं ना तुम्हाला सर, बरोबर. का शेतकऱ्यांची परिस्थिती काय झाली आहे, फक्त सारखी सवय लागली केमिकलची, आणि म्हणून आज परिस्थिती एवढी भयानक आहे. गेल्या वर्षी ते खालचं रान 40च्या वर कधी ढळत नव्हतं. ते हा, जुनं रान 100 आहे, क्विंटल नवं आहे. बसलं ते. पण गेल्या वर्षी ते जवळजवळ 100 क्विंटल फक्त 5 लिटरचा ड्रम सोडला होता, बाकी दुसरं काहीच नव्हतं. तरी एवढी रिझल्ट. तर एवढं रिझल्ट. मग त्याच्या पण आणखीनच उत्साह वाढला. म्हटलं आता केमिकल बंद करायचं, जसं येईल तसं आपले पैसे असतील ते आणायचं, नसले पैसे तर थांबून घ्यायचं. आणि हायदर येऊन तसंच येऊ द्यायचं, द्यायचं. तरी पण व्यवस्थित आलं. व्यवस्थित आलं. आजूबाजूला या वर्षी तर रोगराई जादा आहे उलट हो, लोकांची. जास्त आहे. काढून टाकले बरेच रान लोकांनी. मला सांगा, तुम्ही मध्ये राहते, आजूबाजूला सगळे केमिकलचे प्लॉट आहे, हवा त्यांची इकडे येते, ते पाणी काही इकडे परिणाम येतं. नाही ना तसं काही. आता शेजारी तिथं बांधायला बांधे, तिकडून येतं इकडून येतं, हा, काही एवढं विशेष नाही. 2 वर्षापासून तसं काही अडचण नाही वाटली. काहीच नाही. नाही. तुम्ही 2 वर्षापासून सुरुवात केली तेव्हापासून तुम्हाला काही अडचण नाही. नाही नाही. म्हणजे मागच्या उलट वर्षी खोडकीड होतं ते, खोडकीड नाही. हा, पूर्ण एक खोड आणि असे बोट जातील एवढे होल होते या झाडाला. डबल रान खोडकीड आणि त्याच्यात आता दाखवायला नाही. आणि ते त्यांनी डबल लावलं, म्हणजे छाटलं आणि परत वर बर. नेलं. आणि ह्या रानात बी ना त्यांनी बरेचसे ते खोडकिडाचे काढून टाकले, नवीन लावली त्याच्यामध्ये सांदले. तसं आमचं खोडकीड होतं ते ना निघून गेलं. सुरुवातीला होते याच्यात खोडकीड. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागायतदारांनी रिटायर व्हावं आणि बायांच्या हातामध्ये शेती द्यावी, असं माझं तरी नम्र विनंती आहे सर्वांना. तसं नाही. नारायणांनो रिटायर व्हा आणि लक्ष्मीच्या हातात कारभार द्या. कारण मी तुमच्या पानसऱ्यांच्या इथे बी लक्ष्मीच प्रसन्न आहे, आणि इथं पण लक्ष्मीच प्रसन्न. मग श्रीच पाहिजे ना हो घरात, म्हणजे बाकीच्या व्यवहाराला नाही, पण मग निर्णय घ्यायला चालवायचं मग. निर्णय घ्यायला स्त्रीचा सहभाग पाहिजे. पाहिजे. नुसता राजकारणात आरक्षणात 50% घेऊन नाही काही त्यांचं उपयोग आता कामात योगदान आहे तेव्हा ते मग विचारातही पाहिजे. विचारामध्ये त्यांचं योगदान पाहिजे, आणि त्यांचे विचार हे सकारात्मक राहते. हो. पुरुषाचे विचार हे चंचल राहते. स्थिर आहे का नाही नाही? राहते. सकाळी वैदिकचा फवारा मारीन, संध्याकाळी येईल केमिकलचा घेऊन. दुसरं रान कोणाचं पाहून आलं. हा, का चंचल झालं म्हण. नाही होतं तसं ते, हा? पण नाही झालं पाहिजे. द्राक्षाच्या शेतीमध्ये आज आपण जर पाहिलं तर एवढे म्हणजे गणगणील शेतकऱ्यांची कशाने काय चाललंय काहीच कळत नाही. नाही कळत. आता तुम्ही या बागेमध्ये किती समस्या आहे बघा. एप्रिल छाटणीमध्ये काय करायचं, बेसल डोस भरायचं. छाटणी करायची, हो. बुरशीनाशक कीटकनाशक मारायचे, त्याच्यानंतर परत युरासिल सारखे पोषणाचे स्प्रे घ्यायचे, PGR त्यावेळेस वापरायचे.
परत त्यावेळेस गर्भधारणा झाली की नाही पायची, परत त्याच्यावर आणखीन काही 05234 म्हणा किंवा बाकीचे काही पोषणाचे फवारे मायक्रोन्युट्रियनचे म्हणा ते घ्यायचे. परत खालून 10 वेळा ते वॉटर सोल्युबल सोडायचे. हे सगळं झालं की परत ज्यावेळेस बाग धरायची तेव्हा डॉरोमिक्स पासून सुरुवात होती. परत मग ते तुम्हाला उडद्याचा पहिली भीती, नंतर पोंग्यामध्ये पाणी गेलं का परत तुम्हाला कुजीची भीती, हो नंतर बाळीवर जायची भीती. प्रत्येक मोमेंटला कशाची भीती आणि माल निघतो कोणी त्याची भीती. त्यावेळेस सारखे फवारे मारा, CPPU घ्या, अडचणच नाही आली पण. याला तुम्ही GA घ्या. म्हणजे हा जो पसारा आहे हा पसारा सगळा बंदच झाला. खरं आहे पण हे. खरं झाला, बंदच झाला. उडदे जरी दिसले तर खात नव्हते. आणि नाही तेच नाही ना, एक एवढे वाटायचे काही ना. बोलू ऐका ना, अख्खा नाशिक जिल्हा येण्यात काही आपल्या ठिकाणला नाही काढाय जोगाचे ते इतके उडायचे खालून. मला वाटायचं की एवढं मोळ आहे म्हणत्या काहीच द्यायचं नाही दुसरं. खातीच नाही पण मग वर तर तसं नाही दिसलं एवढं विशेष. आता थ्रिप्स खाली इतकं काढायला उपटायला आलं तर उडत, वरती त्याचा काही इफेक्ट नाही ना, काही नाहीच ना त्याचं. स्वच्छ आहे ना, त्यात बिगर डागे सॉइल चार्जरची प्रत्येक माऊली एवढी हुशार काय होती हो? एवढं निरीक्षण आमचे बेस राहिले पुरी एवढं निरीक्षण नाही. मग आता रोज बाग येते ना हो. अहो पण ते डोळे उघडे ठेवून ये ना आणि मेंदू चालू करून ये, नाही तर असं नाही मेंदू बंद पडेल तिकडे घरामध्ये. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं की खाली आता हे उडताय. हे बघा, हे बघा चाचणं बा, आहे ना, भरपूर आहे, इकडे बा, हे बा आहे का किती चाचणं बा किती भरपूर आहे. हे बा हे हे म्हणजे एवढे चाचणं आहे पण वर नाही, काहीच खाणार काहीच नाही. उडद्या त्याच्यामध्ये दिसायचं मोकळं पोंग्याच्या वेळेस दिसायचं. उडद्या भरपूर, भरपूर आता फिरायला पण वर नाही काहीच. नाही, म्हणजे तो खालीच खायचा, वर त्याने काही खालच चालत नाही. नाही. सांगा आता खोडकीड भरपूर होती, फिरायचाही भरपूर अनुभव आला. पर बोर्ड लेवल केले होते पूर्ण नेले आता एकही नाही दिसत कुठं. आणि आणि मिलीबग काहीच केलं नाही नाही. हा, त्याला. नाही. मिलीबग सुद्धा मिलीबगचं आता मागच्या वर्षी एवढं बसलं ना तर त्याच्यात काही नाही बसलं. आणि दुकानदार होते आमचे, मी ज्यांच्याकडून औषधं आणायचे पहिले, Chemical. त्यांचं एकरात 8 क्विंटल याचं मिलीबगचं होतं बाजूला. स्वतः दुकानदाराचं. हो. आणि आमचं ह्या रानात फक्त 1 कॅरेट निघालं होतं आणि मागच्या त्याच्यात तेवढा माल असताना काहीच नाही निघालं त्याच्यामध्ये. काहीच म्हणजे औषधाला सुद्धा नव्हतं. आणि म्हणजे नुकसान का अजिबात काही ऐका द्राक्ष बागायतदार मित्र हो, नुकसान काहीच तुम्ही नाही. कोणाच्या मागे पळू राहिले? तुम्ही सावलीच्या मागे पळू राहिले, तुम्ही अंधाराच्या मागे पळू राहिले. आणि अंधार तुम्हाला कधीच आकळणार नाही आकळणार. नाही. तुम्ही प्रकाश करा, अंधार तसंच पळून जाईल. तुम्हाला अंधाराचं काहीच करायची गरज नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही सावली जर तुम्हाला धरायची असेल ना, तुम्ही अंधारात उभे राहा, सावली गायब. बरोबर आहे की नाही? का जर तुम्ही आज मातीकडे लक्ष दिलं, तुम्हाला वर लक्ष द्यायची गरज नाही. हे जे आम्ही सांगतो. एका हाताने झाड उपटत नव्हतं, आता एका हाताने उपटत. म्हणजे हे जे तण आहे, बोध असायचं. सहज हे तण जे आहे हा हे असं एका हाताने एका हाताने आता उपटत, उपटत. खूप अवघड होतं ते पहिले, हालतच नव्हतं जागेवर. असं आवळून धरायचं. आवळून यायचं हा, एकदम आवळून पक्का. यायचे. मोठं गोळा यायचं. आणि आता एकदम नरम आहे. तरी यावर्षी मापात कार्यक्रम आहे सगळा, अजून काही दिलेलं नाही तरी. नाही. तरी मापात आणि जर दिलं असं तर आणखीनच भारी असतं. केमिकल मध्ये तुम्ही किती वर्ष बागा केल्या? 3-4 वर्ष केली. केमिकल वर म्हणजे केली. दुसरी होती ती. आणि खर्च किती केला तुम्ही म्हणले? खर्च- 7.5-8 लाख हो, रुपये खर्च 4 वर्षामध्ये सगळा. आणि उत्पन्न झिरोच राहायचे. झिरो. जवळजवळ देऊन मोकळे व्हायचे, हातात काही नव्हतं राहत. म्हणजे जेवढा खर्च केला तेवढंच निघायचं. हा. 25 टनामध्ये काय पैसे होणार आहे? नाही, नाही. मला अगदी किती रुपयांनी गेला तरी 1-1.5 लाख रुपये होतील. बरोबर आहे. आणि मग मला सांगा, आता तुम्हाला मागच्या वर्षी पण पैसे झाले, ह्या वर्षी बऱ्यापैकी पैसे होतील. पुढच्या वर्षाचं काय नियोजन आहे? नाही, पुढच्या वर्षी पहिलेच आता हे खाली झालं आधी का. करून ठेवले, आधी घेऊन यायचं, आणून ठेवायचं, मग कोणाची घ्यायची. आधी तेच माल आणून ठेवायचा, हा. पुढच्या वर्षीची तयारी मग लोकांची द्यायची. द्यायची. आधी आता गेल्या वर्षी वाटलं आधी लगीन SCT वैदिकचं, आधी बागेचं लग्न आणि मग बाकी पाहुणे रावळ्यांचं. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा 25% ते 30% हिस्सा बाजूला जर बाजूला काढून ठेवला हो. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुमची अडचण बरकत नाही. कधीच कमी होणार नाही होणार. नाही. कारण जे आपल्याला कमवून देतं त्याला आपण पहिला न्याय दिला पाहिजे. पाहिजे. यावर्षी बर्निंग काहीच नाही आलं बरं का, काहीच करेल नव्हतं. पेपर पूर्ण नाही, उघडा काहीच होता नाही, माल, सगळं पेपर उघडं नाही, आहे काही असायची. नाही. म्हणजे त्याला शेजारी पेपर पेपर लावेल लोकांनी, ए बाई इथून द्या, इथून दिसते. दिसते ना, आहे ना तिथं. ती शेजारची बाई मग तेच ते म्हणत रासायनिक. होती, त्या बागावाले हा. त्यांनी पेपर लावले आता काढले. त्यांनी लावले होते, मग त्यामुळे तरी का पण त्यांची आपण क्वालिटी पण दिली burning होती. दिसलंच नाही, तुम्ही पेपर नाही लावले. म्हटलं नाही. तुम्ही म्हणजे मंत्र मारलाय. मग म्हटलं म्हणे पेपर नाही लावले पण बर्निंग तर काही दिसत नाही हो. म्हटलं नाही, बर्निंग तर काही दिसत नाही. अजून पुढे येतात. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय येणार जय. म्हणे. म्हणजे SCT वेळीचा मंत्र मारला की उडद्या येत नाही, बर्निंग येत नाही, डावण्या येत नाही, येत नाही, हा आहे की नाही, भुरी येत नाही, पुरी येत नाही, थ्रिप्स खोडकीड येत नाही, थ्रिप्स येत नाही, फक्त माल येतो. आणि केमिकल असलं हे सगळे येत्या आणि माल जातो. खरे खोटे केमिकलने अडचणी भरपूर. हा?
म्हणजे आज तुम्ही जो बदल केलाय हे सिटी वैदिक केमिकल मध्ये वापरून आपण रोगाच्या मागच धावतो, तो येतच राहतो अशी गंमत. मग सावली ना ती? हा ना. सावली ती रोग ही सावली कशाची? तुम्ही जर पोषण नाही दिलं तर सावली पडणार, हो म्हणजे तो अंधार आहे एक प्रकारचा. म्हणून आम्ही नेहमी काय सांगतो, कमजोरीमुळे काय येतो? रोग येतो. ते खरं आहे का नाही? हा, झाडात भक्कमपणा पाहिजे. माती जर कमजोर राहिली तर झाड कमजोर होतं, आणि झाड कमजोर राहिलं तर तुमचं माल कमजोर राहतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे हा बदल केला यावर्षी. कसं वाटलं? चांगलं आहे. समजा वैदिक नसतं भेटलं तुम्हाला तर मागच्या वर्षी मग मोठ्या किती अडचणी वेळ आली असती ना, अशीच बाग तोडला असता. बरेचशे लोकांनी तोडलं. मग तोडून काय कर्ज कसं फेडलं असतं? तेच ना. जीवनाचं अडचणीत होतं, बाकीचं काय काय केलं असतं समजा नसतं? सिटीमुळे जीवदान मिळालं, व्यवस्थित आधार आला. जगायला एक आधार भेटला. आधार भेटला. 100% वापर असता तर याच्यात किती माल निघाला असता? नाही माल म्हणजे पूर्ण माल असतं, कारण बरेचसे बारीक जे सफेद घडे ना पहिले निघून गेले, ते कमकुवत होते. कमीत कमी 150 पावणे 200 जर आरामशीर जास्त, निघाला हो, असता. हो. काही न करता जर 800 700 800 येतोय आहे ना. आणि किती जास्तच निघेल. मी तर म्हणतो, तुम्ही तर कमी म्हणताय. आता समजा एक हिशोब जर काढला सरासरी की एक जर झाड धरलं तर एक झाडावरती किती गड आहे सरासरी? आता आहे तशी 15-20 काही दिसतंय. ठिकाणी जास्त आहे, काही 15-20 तर दिसतंय ना? हो 15 जरी धरले, 15 धरले तर एक घड कमीत कमी 400 ग्रॅम. हा येईल ना. बरोबर आहे ना? म्हणजे एका झाडावर किती 6-7 किलो भरेल. हो. बरोबर आहे? एका झाडावर 6-7 किलो जर धरला तर सरासरी झाड किती आपले? 1000 झाडे, 1000 झालं ना 700-800. हो. बरोबर आहे ना? म्हणजे जरी 100 रुपयांनी गेला तरी 7-8 लाख रुपये हसत खेळत होतील. बरोबर. म्हणजे मागच्या वर्षीचं गणित परत नाही पण मग मागच्या आता वर्षी 2 बागेचे मिळून झाले होते. हा आता याच बागेची होती. वा 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 वा. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही जी दिशा बदलली, दिशा बदलल्याचं तुम्हाला आज तुमचे विचार बदलले, कृती बदलली, आणि तिला तुम्ही काय राहिले? ठाम पक्के राहिले. राहिले पक्के. नाशिकचे सगळ्यात मोठं दुर्दैव काय माहिती का? का ते काहीतरी फवारे मारतीलच, नाही याच्यात अजिबात काहीतरी नाही. वॉटर सोल्युबल सोडतीलच, थोडासा कमी मनाने केले पहिले, खूप काही द्यायचे त्याला, केला याला म्हटलं बेसन विशेष म्हणजे नाहीच. बेसन करायचंच नाही. ते मशागत करायचंच नाही. करतीलच, ते होईल, मग एकटं तणनाशक मारतीलच. मग हे तुम्ही काहीच नाही केलं. नाही. वा, पाळलं बा पथ्य. पाळायचंच नाही. आणि फक्त केमिकलच्याच नाही तर टोटल फवारण्याच खूप कमी झाले. बरेच कमी आहे. टोटल सर फवारण्या किती झाल्या असतील सगळ्या मिळून? फवारण्या कमीच आहे तसे. आता आपल्याच 5-6 या साईज चार्जर, फ्रूट चार्जर याच 5-6 झाले. हो. फक्त 8 ते 10 फवारण्या झाले खूप कमी आहे. पूर्ण काळामध्ये. म्हणजे एकंदरीत आज द्राक्ष बागायतदारांना तुमचा काय संदेश आहे? नाही वापरलं पाहिजे. वापर केला तर खूप नफा आहे, फायदा आहे, चांगलं म्हणजे. आणि विष देण्यापेक्षा देण्यापेक्षा म्हणजे देणं बंदच केलं पाहिजे. हा नाहीच दिलं पाहिजे असं. हा? बरोबर. बरोबर आहे की नाही? आपण म्हणजे स्वतःलाही घेतो आणि त्यालाही देतो ना. आता कुठलाही फवारा द्यायचा ठरला स्वतःला पहिला त्रास आहे. म्हणजे तो तर आहेच आहे. आणि मग, तुम्ही विचार करा ना, ज्या खाणाऱ्याला लोकांनी- त्रास आहे पुन्हा. ज्या लोकांनी द्राक्ष खाल्ले विषारी, हो ते लोक परत द्राक्ष नको म्हणताय. नाही म्हणता ना. मग आता त्याची रस्त्याने taste आम्ही बदलल्यानंतर आलो, अडचण रस्त्याने आम्ही आलो, स्टॉल टाकले लोकांनी. बरोबर आहे ना? आता द्राक्ष अजून नाही पण मार्केटमध्ये, तरी सुद्धा जे आले ना, तर हायवेने एवढ्या शेकडो गाड्या धावत आहे, पण त्या स्टॉल पाशी मोजून एखादी गाडी बरोबर थांबते. आहे. काही स्टॉल होतो कोणीच नाही. क्वालिटी चवचा फरक आहे. म्हणजे त्याच्यात आपल्याला प्रत्येक जो ग्राहक आहे तो विचार काय करतो, त्याला खाऊशी वाटतं द्राक्ष, परंतु त्याला परत आठवतं नाही जवळ केमिकली. त्याच्या पाठोपाठ गेल्या वर्षी आमची तर पुढे बाय येईल होत्या. ते गेल्या वर्षी तर आणखी थोडं कमीच वापरेल होतं हा. ना, तरी त्या बाय म्हणायच्या तुमची द्राक्षी गोड लागत. त्या चौकडा आम्ही द्राक्षी खातो पण नुसती तुरट कशी लागते, पण द्राक्षी चव लागत नाही. आणि या द्राक्षाची चवच खूप आहे पण वेगळी. ते पण. आणि मनुके सुद्धा 2-3 ठिकाणी गेले ना, हा. ते म्हणे तुमचे मनुके एवढी कशी गोड लागत ते म्हणे, आणि आमचे मनुके तशी लागते. म्हणा आम्ही अमृत घातलं म्हणा त्यांना. तुम्ही विष घाली त्या विष घातलं का? दुकानदार आहे ना, हा. त्यांच्याच घरी गेले होते ते. म्हणे तुम्ही मनुक्याला काय केलं म्हणे, काही दुसरं तर नाही पाकात घातले होतं. म्हणा. पाकात घातले म्हणा. पाकात. हा, साखरेचं पोतं सोडलं म्हणा वावरात. का हो? ते पण. आणि व्यापारी खळून पडला होता. मार्केट बदललं होतं थोडस लेटला नंतर. बर बर दुसरा प्लॉट. बर बर. तर त्याला ते 48-50 ने दिला होता माल तो हा त्यावेळेला. बर तर नंतर रेट 40 वर आले होते फार. बर 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 तो म्हणे तुम्हाला कमी करावं लागतील, बर. 45 लावा. म्हटलं जमणार नाही, बर. मी हाय तुला त्याच घ्यायचं तर भावात घे, नाही तर हा. घेऊ नको. हा बर. मग तर तो म्हणे मी घरी गेलो फोन करतो. मग चालेल म्हणे. मग त्याने थोडा बागेच्या बाहेर गेला आणि केला फोन. चालू राहू द्या म्हणे, हाय तच भाव राहील, काय अडचण नाही. म्हटलं तसं असेल तरच, नाही तर मी देणार नाही म्हटलं तुला. एवढा विश्वास कोण आला? मग ते क्वालिटी होती ना, क्वालिटीमुळे आलं. आणि कळलं? पक्केपणा होता. सोनं असल्यावर तो बाजार कमी करीत. विकायला अडचण नाही. इतका भारी माल चालू काय. वजन मिळालं, सगळं व्यवस्थित झालं, काहीच अडचण बरोबर आहे ना? मग मी नेहमी जे सांगतो शेतकऱ्यांना, तुमचा कांदा असो, द्राक्ष असो, वांगी असो, बटाटे असो, काही असो, तुमचा माल जर क्वालिटी असेल, बरोबर. तुम्ही हक्काने त्याला 10 रुपये 20 रुपये मागून वाढून मागू शकता. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे कारण हा माल टिकणार आहे, हा बाजारामध्ये टिकणार आहे. बरोबर आहे की नाही? पण जो माल आपल्याला कळतंय
का सब घोडे 12% तर आपण काय अडणार आहे? खरं आहे ना. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुमचा माल विशेष तुम्ही जर पिकवला तर त्याला भविष्य आहे आहे. साधारणतः आता किती दिवसात झालाय माल? तो पावणे 4 महिन्यात झाला तो. पावणे म्हणजे 100 काही दिवस झाले मला वाटतं. 110. दिवस झाले. हो. तुमचं रान वरती असं इकडे चढ आहे ना? हा नाही इकडं पूर्ण खडक होता. हा. काढलाय त्यातलं. बर. ट्रॅक्टर इकडे जरा माती भराव जास्त आहे हो. आणि इकडे जरा कमी आहे. हा. बर बर बर. उलट ते हलक्या जागेत चांगलं आहे. इकडं थोडं मध्ये आधी काही ठिकाणी कमी वाटतं. त्याचं कारण आहे हो. हलक्या जागेमध्ये 100% अन्न कोणाला भेटलं? झाडाला. हो. आणि ह्या भागामध्ये मातीनं पण काहीतरी खेचून आणि घेतलं. कदाचित तुम्ही म्हणता तसंच आहे ते रासायनिक तर त्यात जर असेल तर अंश त्याने आहे सुद्धा याच्यामध्ये. होईल ते. रासायनिकचा अंश याच्यामध्ये हा, शिल्लक राहील तो. आहे. तिकडे रासायनिकचा अंश त्याच्यामध्ये सगळं धुवून गेला ना? निघून गेला तो. हा, पावसाने रासायनिक सगळं धुवून गेलं. हो. इकडे रासायनिकचा अंश राहिल्यामुळे लगेच तिकडे थोडासा काय आहे? फरक आहे. बरं. आहे ना? हो. बा हीच गल्लीचं किती फरक आहे? बा इथं मालपा किती आहे का? हे बा इकडून बघ इकडून. हा माल बघा ना इथं कसा आहे. लगेच फरक आहे बा. या झाडाचं एक विशेष पान सर एसिशनच झाड आहे. इथं लांब आहे हे गोल आहे पुन्हा हे जेनेटिक्स बघायचं विशेष आहे ते. हे बघा एकच इकडे, झाड इकडे. आहे, वलांडा एकच आहे. तो एक लांब आहे एक गोल आहे. असं बघा. का असं का जेनेटिक्स फरक आहे त्याचा. है ना. जेनेटिक्स मध्ये फरक बनलं खूप भारी ते पण मग हे बघा, इथं एकच काय असतं ना, असं का बरं आहे? हा इथं काय आहे? दरवर्षी का हो हे काय आहे? तेच ना. हे मला वाटतं हे काय ना फुलं नाही का वेगवेगळी एक फाटली असंच आहे नाही ना ते. नाही परागी भवनामधून होऊ शकतं किंवा नाही पण genetics- दरवर्षी आहे ना ते. नाही आहे हो ना ना. जेनेटिक्स बदल आहे ना त्याचं डायरेक्ट. हा. हो हा भाग तर खाली गाव. हा हा रासायनिक वापरणार आहे ना ते भरपूर. खाली बसा. खाली बसा. हा सेमच. याला खर्च काहीच नाही करेल तुम्ही. भरपूर झाला ना त्यांचं. भावाचंच आहे ते मोठ्या भावाचे. काय बात करता? हा ना. कोडकिटी पण आहे सर. हा लांबूनच दिसते. केवढं बोलले ते कणगडी झाली त्याच्यामध्ये. हा पण तसेच होते याला तुमचं असं पण. होतं? याला होते ना तसेच. हा बुजून गेली ती. राहिलेच नाही काही. म्हणजे एवढले मोठे छिद्र होते ते सगळे बुजून गेले. बुजून गेले नाही तर इतके असं पूर्ण झाडाला अख्खा बाग कमाय ना. भुसाची. व्हरायटी कुठली ती? ती सोना काय साधी सोना काय ते. अच्छा उलट तिने ते यायला पाहिजे होतं मग. हा ना. आपला बाग आहे हो हे झाड हो बरोबर आहे आणि हे त्यांचं झाड आहे. हो 3 दिवसाचा कटिंगचा फरक आहे फक्त. ते नंतर हे त्यांचं आहे हो हे तुमचं आहे. हो. हे मध्ये बांध आहे. हो आता दोन्हींचं वय पण मला सारखंच दिसते जवळजवळ का मोठा आहे हा बाग. हा नाही हा नंतरचा आहे तो. 1 वर्ष नंतर. बर म्हणजे हा तरी तरुण आहे. हो बरोबर हा त्या काय बारीक आहे काढलं सगळं. हो 1 वर्ष तेव्हा नंतरचं त्याला आणि तुम्ही ते बघा तुमचं जे झाड खोड आहे ना सरळ आहे. हो तुमचं खोड कसं आहे? सरळ आहे. सरळ आहे. यांचे खोड बघा कसे वाकडे तिकडे. हम्म. हे बघा सगळे खोड कसे वाकडे. वाकडे तिकडे. हे तुमचे खोड कसे दिसत आहे? एकदम सरळ आहे. आपले खोड कसे दिसत आहे बघा बरं. सगळे सरळ म्हणजे रामकाठी दिसते बरोबर आहे की नाही? आणि हे खोड कसं दिसतंय इकडचं? सापासारखं दिसतंय बरोबर आहे ना? दुसरी गोष्ट ही साल जास्त निघाले पाहिजे हो आहे का? म्हणजे लहान मोठं असं. आणि हे मात्र एकसारखे. एकसारखं आहे बांबू सारखं. दुसरं एक पहा आता इकडे कॅनोपी कशी आहे? हिरवीगार आहे. इकडची कॅनोपी कशी आहे? अशी आकसलेली. निस्तेज वाटतं ते थोडं. बरोबर आहे. माल इकडचा बघा इथे हे घड दिसत ना तुम्हाला काय? हा ना. हे घड कसे आहे? जागीच गच्च आहे आकसलेली. हे घड कसे एकदम लष्टर आहे मोठे Fresh वाटतं एकदम. राईट. आता मला सांगा तुम्ही या शेतकऱ्यांनी तणनाशक मारलेले भरपूर. या शेतकऱ्यांनी मशागत केली 2-3 हात झाली. तणनाशकाची हा त्यांना नाशक आहे. थोडंसं वाढलं की लगेच मारित आहे. थोडं वाढलं की लगेच मारित आहे. बरोबर आहे ना? हा 2-3 हात झाली. निघून येते असं नाही वर. वर थोडंसं वाढलं का मग मारूनच घेते ते असं. म्हणजे हे जे अज्ञान आहे शेतकऱ्याला असं वाटतं की नाही मी तणाला थांबू राहिलो पण त्या तणामुळे ती बागही थांबती त्याला माहीत नाही. नाहीये. आलं लक्षामध्ये. आज तुमच्या बागेमध्ये तण दिसतंय पण माल किती एक नंबर आहे. हा ना. हा मी एक दिवस त्यांना तेच म्हटले चौकडं कुठंच गवत नाही आपल्या बागात खूप गवत दिसतं बा असं. हा ते नाही ना वरती तर काही त्रास नाही. तण देई धन नाही तिचं म्हणणं असं लोक नाव ठेवतील बा पण मग नाव ठेवतील ते त्यांच्या घरी आपले कर्ज राहतील ना. प्यायला येतील का? ते त्यांच्या घरी राहतील पण मग इकडे आपल्याला जर त्याचा फायदा आहे तोटा नाहीच आहे ना काही. जर तण राहिलं तर समजा त्याला भुसभुशीतपणा येतो. बरोबर. खाली मऊपणा राहतो. नाही मग नाही, ते- आपलं तण आहे ना हा हे तण मैत्रीच आहे. त्यांचं तण हे शत्रूच आहे. तुमच्या तणावर कीड रोग खाली राहते त्यांच्या तणावर रोग किडी वर चढते. कळलं का तुम्हाला? हा फार मोठा काय आहे? बदल. फरक आहे. दुसरी गोष्ट त्यांचा माल मोकळा झालाच नाही बघा. त्यांचा माल जागेवर गच्च आहे. आणि याच पीस वाढला म्हणजे असं एकदम मोकळं थिनिंग नाही काही म्हणजे माल जो निघाला तुमचा तो असा डायरेक्ट पाकळी तुमची मोकळी मोकळी निघाली. होती. त्यांचा माल असा गच्च निघाला. म्हणजे
आकार वाढला नाही. हा जागेवर आज त्यांचा खर्च तुम्ही म्हणताय का 1.5 लाखाच्या खर्च जास्त पुढे गेला असेल. हो. तुमचा खर्च 50,000च्या कमी आहे. कमी आहे. आज तुमच्या उत्पन्नाची तुम्हाला कमीत कमी 7-8 लाखाची काय आहे? शाश्वती. त्यांना किती उत्पन्नाची गॅरंटी मिळेल तुम्ही अंदाज करा आता. म्हणजे एक मुद्दा लक्षात ठेवला की का बरं आम्ही SCT वैदिक कळवायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. द्राक्ष शेतकऱ्यांनी कुठेतरी जागृत होण्याची गरज आहे. हेच याच्यामधलं सर्वात मोठं काय आहे आपला धडा आहे की नाही. या बाई इकडचा मनी घेऊ एक चांगला तुटला. इकडचा एक चांगला मनी घेऊ, याच आकाराचा घेऊ. ते वेगळा येतो पाकळीत झाली काय हो हा पक्केपणा होणारच नाही. हा नाही होत. हा आता आकाराचा जमीन आसमानाचा काय आहे फरक आहे, बरोबर आहे ना. जरा टेस्ट घ्या, चेक करा. थोडं पुढे सारखा बस. हा आंबट आहे. दस साखर खा तुम्ही. तू कावर टाकून दिला खाली? गोड आहे. तू टाकून कावर दिला? आंबट होतं ना. बरोबर आहे ना. हाय टाकून दे. माणूस किती लालची आहे पाहिलं का. म्हणजे गोड भेटलं तर खायचं. खाऊन घेतो आणि आंबट भेटलं तर थुकून टाकितो. म्हणजे माणसाला ही उपजत काय आहे? बुद्धी. मग हेच आपल्याला कळलं पाहिजे. ही निसर्ग सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे. हे झाड सुद्धा जर त्याला तुम्ही जर विष दिलं तर ते किडी, आळ्या, रोग याच्या माध्यमातून फेकून देतं. आणि तुम्ही त्याला जर अमृत दिलं तर ते स्वतःमध्ये साठवितं आणि त्याचं काय बनवतं? फळ बनवितं. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे ना. पण ते सोपं तर आम्हाला कळत नाही. म्हणजे झाड बी खराब, माती बी खराब, माल बी खराब. मग पैसे कायचे पाहिजे तुम्हाला? बरोबर. लोकांची तोंड आंबट करायची, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे आम्हाला कळलं पाहिजे. हाच मुद्दा महत्वाचा. हे आमच्यापेक्षा असं आहे, हे जे शौकीन बघा किती आहे की नाही, त्यांचाच फोटो काढा असं वाटतं. काय बरोबर आहे की नाही. हे काय सौंदर्य आहे. हा का हो? काय आहे हे? लाली कुठून आली? का हो? निसर्ग लिपस्टिक न लावता काय, बरोबर आहे की नाही. ते गोडीला पण चांगले. निसर्गाची जी गोडी आहे ती किती सुंदर आहे की नाही. म्हणजे जेव्हा निसर्ग खुश होतो, इतर पेक्षा ते गोड जास्त राहतील. आणि मला काय म्हणायचं आहे, जेव्हा निसर्ग खुश होतो तेव्हा तो असं काहीतरी सुंदर सौंदर्य देत. हा असं आहे ते. आणि म्हणून हे असं वाटतंय मधाचं पोळ आहे. आणि म्हणजे नॅचरली त्यात थिनिंग. हे माल नाही, हा हे कमाल आहे. यांच्या श्रद्धेची कमाल आहे. खरंय का हो? हा. आणि म्हणून यांची श्रद्धा आहे, म्हणून SCT वैदिकची कृपा आहे. बरोबर आहे की नाही. जेव्हा ही माय माऊली जेव्हा प्रसन्न होती तेव्हा ती अशा प्रकारचं सौंदर्य आणि अमृत देते आपल्याला. तिची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि शेवटपर्यंत मनी खराब बघा, नाही. एकसारखं आहे. एकदम सारखे आहेत व्यवस्थित. म्हणजे कुठलंच पीजीआर नाही, नाही. कुठलं केमिकल नाही, वॉटर सोल्युबल नाही, काहीच नाही. फक्त SCT वैदिक. SCT वैदिक. आणि त्याचं प्रेम थोडस, माऊलीचं प्रेम. भाऊ एकच आहे ना तो? बापरे, किती असेल हो? 900च्या आसपास राहील ना. क्या बात आहे.